मित्रांनो, शरीरातील उष्णता आणि पित्त कमी करण्यासाठी लोणी, दूध व तूप यापैकी श्रेष्ठ काय आहे? तर पोटातील अंतर्गत उष्णता शोषून थंडावा देण्यासाठी घरगुती गाईचे लोणी फायदेशीर ठरते. आणि जर तुमच्या छातीत आणि पोटात जळजळ होत असेल तर त्वरित आराम देण्यासाठी गाईचं थंड दूध आरामदायी आहे. आणि पित्ताचा जुनाट त्रास मुळापासून संपवण्यासाठी गाईचं तूप अतिशय उपयोगी आहे. म्हणजे बघा, पित्तासाठी लोणी योग्य आहे, थंड दूध उत्तम आहे, तर गाईचं तूप हे सर्वोत्तम आहे. पित्ताचा त्रास कमी करणाऱ्या फळांपैकी योग्य, उत्तम आणि सर्वोत्तम फळ कोणते आहे? मित्रांनो, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल व त्यामुळे तुम्हाला पित्त होत असेल तर भिजवलेले अंजीर पोटातील आम्लता कमी करतात आणि पोट साफ करून पित्त कमी करतात. पूर्ण पिकलेले गोड केळ हे नैसर्गिक अँटॅसिड आहे. आणि गोड डाळिंब त्रिदोष संतुलित ठेवून पित्त कमी करते. म्हणजे काय, तर अंजीर हे पित्त कमी करण्यासाठी योग्य फळ आहे. केळी उत्तम आणि डाळिंब सर्वोत्तम आहे. मित्रांनो, स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये पित्त शांत करण्यासाठी योग्य, उत्तम आणि सर्वोत्तम काय आहे? अपचन दूर करून पित्त आणि पित्ताचे त्रास जसं की गॅसेस, पोटदुखी हे कमी करण्यासाठी जिरे उपयुक्त आहेत. बडीशेप छातीतील जळजळ, आंबट ढेकर लवकर कमी करते. आणि धने जर रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याचं पाणी पिलं तर शरीरातील पित्त, उष्णता बाहेर पडते. म्हणजेच जिरे पित्त कमी करण्यासाठी योग्य आहेत. बडीशेप उत्तम आहे, तर धने सर्वोत्तम आहेत. मित्रांनो, पित्त कमी करणाऱ्या गोड पदार्थांमध्ये सर्वश्रेष्ठ पित्तशामक पदार्थ कोणता आहे? तर जेवणानंतर गुळाचा खडा जर खाल्ला तर पचन सुधारतं, पित्त कमी व्हायला मदत होते. याबरोबर कल्पी साखरेमध्ये साध्या साखरेपेक्षा कमी केमिकल्स असल्याने कल्पी साखर पित्त कमी करते. आणि धाग्याची खडी साखर ही अतिशय थंड असते, जी पित्त मुळापासून कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे काय, तर पित्त कमी करण्यासाठी गूळ योग्य आहे, कल्पी साखर उत्तम आहे आणि धाग्याची खडी साखर ही सर्वोत्तम आहे. मित्रांनो, पित्त कमी करून शरीराला थंडावा देणाऱ्या फळांमध्ये सर्वश्रेष्ठ फळ कोणते आहे? गोड द्राक्ष किंवा मनुका या पोटातील जळजळ शांत करून त्वरित ऊर्जा देतात. शहाळ्याचं पाणी शरीरातील उष्णता त्वरित शोषून घेऊन पित्त कमी करते. आणि आवळा चवीला आंबट असूनही पित्त कायमचं नष्ट करतं. म्हणून पित्त कमी करण्यासाठी यातील योग्य, उत्तम आणि सर्वोत्तम फळ कोणतं आहे हे कमेंट करा. आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.